आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. अभिनंदन यासाठी माझा आवाज येतोय ना? कारण आपला FDP संपलेला असताना एका वाढीव दिवशी मी तुम्हाला बोलवलं आणि आपण या ठिकाणी जॉईन झालात. खरं तर कोणत्याही संशोधनामध्ये जी आपली परिकल्पना आहे, या परिकल्पनेची चाचणी आणि त्याच्यातून नियम, सिद्धांत आणि प्रतिमाने यांची निर्मिती हा एक महत्त्वाचा भाग असलेला दिसून येतो. आणि ही आपली परिकल्पना किंवा गृहीतक असं देखील मराठीत म्हटलं जातं. ही टेस्ट करण्यासाठी म्हणजेच त्याची चाचणी घेण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरली जातात आणि त्यापैकीच एक तंत्र म्हणजेच काय स्क्वेअर टेस्ट. तर आता मी जास्त वेळ घेत नाही आहे तुमचा. इमिडिएटली या ठिकाणी डेटा घेऊन त्या ठिकाणी काय वर्ग चाचणी नेमकी कशी चेक करायची SPSS मध्ये आणि त्याच्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे, हे इंटरप्रिटेशन कसं करायचं, तर त्याच्याविषयी मी पुढील एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याशी चर्चा करणार आहे. तर हा माझ्याकडे शास्त्री नदी खोऱ्याचा डेटा आहे. मला आशा आहे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आणि यामध्ये हे 40 व्हेरिएबल्स आहेत जे या ठिकाणी डिफाईन केलेले आहेत. आणि या 40 व्हेरिएबलला अनुसरून साधारणतः 361 लोकांकडून संकलित केलेला डेटा माझ्यासमोर आहे. काय स्क्वेअर चाचणी, ज्याला मराठीमध्ये काय वर्ग चाचणी असे म्हणतात, या काय वर्ग चाचणीचा उपयोग नल हायपोथेसिसच्या टेस्टिंगसाठी केला जातो. आता परिकल्पना म्हणजे काय किंवा गृहीतक म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत, याच्यावर मी अजिबात या ठिकाणी फोकस टाकत नाही आहे. मी असं गृहीत धरून चालतो की तुम्हाला या सगळ्या संकल्पना माहिती आहेत. जर आपल्याला माहिती नसतील तर माझ्याकडे साधारणतः संशोधन पद्धतीवर 31 मराठी माध्यमातून आणि तितकेच इंग्रजी माध्यमातून साधारणतः 1.5 ते 2 तासाचे प्रत्येकी व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत. तर ते देखील मी आपल्याशी शेअर करेन, जेणेकरून आपल्या संशोधनाशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. आपण यापूर्वी टाइम सिरीज अनालिसिसचं विश्लेषण केलेलं आहे, कोरिलेशन अभ्यासलेलं आहे, रिग्रेशन अभ्यासलेलं आहे आणि त्याच्यानंतर कालच्या तासाला अन्य काही घटकांची म्हणजेच पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट यांची मांडणी केलेली आहे. कोरिलेशनचा उपयोग देखील प्रामुख्याने एखादी परिकल्पना किंवा गृहीतक सत्य आहे की असत्य आहे हे तपासण्यासाठी केलं जातं. त्याच पद्धतीने काय वर्ग चाचणीचा देखील उपयोग केला जातो. मात्र एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजेच काय वर्ग चाचणीमध्ये असोसिएशन विचारात घेतलं जातं आणि जे काही पियर्सन्स किंवा स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन असेल तर त्या ठिकाणी कोरिलेशन विचारात घेतलं जातं. हा एक बेसिक डिफरन्स आहे. आणि आपण काय वर्ग चाचणीचा उपयोग करून कोणतेही जे 2 निवडलेले पॅरामीटर आहेत, या पॅरामीटर्समध्ये काही असोसिएशन आहे का किंवा कसे, याची मांडणी करत असतो, याचं टेस्टिंग करत असतो आणि त्याच्या आधारे आपण मांडलेलं जे काही गृहीतक आहे हे सत्य आहे किंवा असत्य आहे किंवा ॲक्सेप्टेड अँड रिजेक्टेड, जे गृहीतक नल गृहीतक आहे, मराठीमध्ये त्याला शून्य परिकल्पना असे म्हणतात. तर ही शून्य परिकल्पना स्वीकारलेली आहे की शून्य परिकल्पना नाकारलेली आहे, एवढंच फक्त एक लिखाण आपल्याला करावं लागतं. यापूर्वी डॉक्टर राजू सरांनी देखील शून्य परिकल्पना टेस्टिंगच्या बाबतीत एक्सेलचा उपयोग कसा करायचा याच्यावर मांडणी केलेली होती. मात्र त्या मांडणीमध्ये तुमचा वेळ खूप जातो आणि इकडे जर आपण SPSSचा उपयोग शून्य परिकल्पनेच्या तपासणीसाठी करत असू तर आपल्याला वेळ जो आहे हा वेळ अतिशय अल्प लागत असलेला दिसून येतो. हा जो माझा डेटा आहे तो मी त्याच्या व्हॅल्यूज व्ह्यू करतो. तर या ठिकाणी पहा की प्रामुख्याने जेंडर इन्फॉर्मेशन आहे आणि वर्क टाईप आहे. तर मी या ठिकाणी एक परिकल्पना गृहीत धरतो
there is no correlation or there is no association between gender of the respondent and type of the work. म्हणजे माझी परिकल्पना कळली ना, की एखाद्या व्यक्तीचं जेंडर आणि तो करत असलेला काम याच्यामध्ये कोणताही सहसंबंध नाही किंवा हे दोन्हीही इंडिपेंडंट घटक आहेत. जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क आर इंडिपेंडंट. म्हणजे असं देखील गृहीतक, म्हणजे कालच कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की नल हायपोथेसिस नेहमीच निगेटिव्ह मांडायची असते का? त्याचा फोकस निगेटिव्हच असतो, मात्र ती पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये देखील आपल्याला मांडता येते. जसं मी आत्ता म्हणालो त्या पद्धतीने की जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क आर इंडिपेंडंट. ही आपली नल हायपोथेसिस असणार आहे. आता फार वेळ घेत नाही आहे, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी SPSS मधल्या तुम्हाला येतात असं मी गृहीत धरतोय. मी या ठिकाणी अनालाइजला जाईल. अनालाइजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये क्रॉस टॅब्स. तुम्ही जर यूट्यूबला तुम्हाला अनेक व्हिडिओज मिळतील इंग्रजी भाषेतून किंवा मराठी माध्यमातून आहेत असं मला काही वाटलं नाही फार, पण इंग्रजी माध्यमातून आहेत. आणि या सगळ्या व्हिडिओजमध्ये मला एक मिसकन्सेप्शन दिसलं. ते असे सांगतात की कुठलेही 2 पॅरामीटर घ्या आणि हे पॅरामीटर एक रोमध्ये टाका आणि एक कॉलममध्ये टाका. हे 100% चुकीचं आहे. इथं अपेक्षित असं आहे की जो इंडिपेंडंट कॉम्पोनंट आहे हा कॉलममध्ये टाकायचा आणि डिपेंडंट कॉम्पोनंट जो आहे हा रोमध्ये टाकायचा. आता आपल्याकडे जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट हा इंडिपेंडंट कॉम्पोनंट म्हणून आपण घेतोय आणि त्याच्यानंतर टाईप ऑफ वर्क किंवा टाईप ऑफ वर्कर म्हटलेला आहे हा डिपेंडंट आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरतोय की महिला ज्या आहेत या शेतमजूरच असतात आणि जे काही कार्यालयीन कामं आहेत ही फक्त पुरुष करत असतात. या प्रकारचं आपलं काहीतरी मिसकन्सेप्शन आहे आणि ते खरं आहे की खोटं आहे हे टेस्ट करायचं आहे. आपल्याला हायपोथेसिस आपण मांडलेली आहे शून्य परिकल्पना, आणि ही तपासल्यानंतर जर आपली शून्य परिकल्पना नाकारली तर आपल्याला अल्टरनेट हायपोथेसिस जे आहे ही अल्टरनेट हायपोथेसिस मांडता येणार आहे. मी या ठिकाणी पहा की जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट हा इंडिपेंडंट फॅक्टर म्हणून कॉलमला घेतला आणि टाईप ऑफ वर्कर हा डिपेंडंट फॅक्टर म्हणून या ठिकाणी रोला घेतलेला आहे. त्यानंतर आपण स्टॅटिस्टिक्सला जायचं. फक्त मी या ठिकाणी काय स्क्वेअर टेस्ट घेतो, कारण आपल्याला फक्त काय स्क्वेअर ॲनालिसिस करायचं आहे. कंटिन्यू. त्यानंतर आपण सेलला गेलो. सेलमध्ये बाकी बाय डिफॉल्ट SPSSने या ठिकाणी ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. तुम्ही जर मॅन्युअली कधी काय स्क्वेअर टेस्ट काढलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी ऑब्झर्व्ड आणि एक्सपेक्टेड दोन्ही काढावे लागतात. त्याचा एक डिफरन्स येतो आणि मग त्याच्या आधारे ती शून्य परिकल्पना स्वीकारलेली आहे किंवा नाकारलेली आहे हे आपण निश्चित करत असतो. त्यामुळे आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड काउंटला देखील क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक ऑन कंटिन्यू. ओके. डिस्प्ले क्लस्टर्ड बार चार्ट, सप्रेस टेबल मी इथं काढून टाकलेला आहे. क्लिक ओके. आता हे आपल्या समोर काही चार्ट्स आलेत आणि हे चार्ट्स तुम्हाला तुमच्या संशोधनात टाकायचे. 3 चार्टच येतात, म्हणजे तुम्ही कशाचंही ॲनालिसिस करा तर हे चार्ट जे आहेत हे चार्ट 3च येतात, त्याच्या पुढे येत नाही आहेत. पहिला चार्ट असतो की केस प्रोसेसिंग समरी. याच्यामध्ये पहा की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही 361 लोकांची माहिती गोळा केलेली आहे आणि यामध्ये मग टोटल व्हॅलिड किती आहेत, मिसिंग किती आहेत आणि टोटल किती आहेत. माझा डेटा अतिशय उत्तम आहे असं मी म्हणेल, कारण व्हॅलिड 361 आहेत, मिसिंग 0 आहेत आणि टोटल 361 आहेत. म्हणजेच 100% डेटा जो आहे तो प्रॉपर आहे, त्यामध्ये कुठेही इम्प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही आहे. आता या ठिकाणी टाईप ऑफ वर्कर आणि जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट ही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. टाईप ऑफ वर्कर जे आहेत हे रोला गेलेले आहेत अँड जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट हे कॉलमला गेलेले आहेत, कारण आपण त्याच प्रकारे त्याचं सिलेक्शन जे आहे हे सिलेक्शन केलेलं होतं. आणि या ठिकाणी प्रत्येकासाठी म्हणजेच मेल मेंबरमध्ये काउंट म्हणजे इट इज ऑब्झर्व्ड काउंट, म्हणजे प्रत्यक्षात सर्वेक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला काउंट किती आहे तर तो 33 इतका आहे पुरुषांच्या बाबतीत
आणि महिलांच्या बाबतीत 77 आहे. मात्र काय स्क्वेअरनुसार या ठिकाणी तो एक्सपेक्टेड काउंट जो आहे तो एक्सपेक्टेड काउंट 44.5 इतका आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी तो 65.5 इतका आहे. टोटल 110 असलेला दिसून येतो. ॲग्रिकल्चरल लेबरच्या बाबतीत ॲक्च्युअल काउंट आहे 8 आणि एक्सपेक्टेड काउंट जो आहे तो 6.1 असलेला दिसून येतो आणि फिमेलसाठी तो ॲक्च्युअल आहे 7, एक्सपेक्टेड आहे 8.9. तर हे कशाच्या आधारे केलं जातं की एकूण मेल रिस्पॉन्डंट किती आहेत, एकूण फिमेल रिस्पॉन्डंट किती आहेत, टोटल रिस्पॉन्डंट किती आहेत, तर त्याच्या आधारे हे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ही काढली जाते. आपण मॅन्युअली देखील काढत असतो आणि ही फ्रिक्वेन्सी आता या ठिकाणी SPSSने देखील काढलेली आहे. आपला खरा इंटरेस्ट जो आहे तो या ठिकाणी काय स्क्वेअर टेस्टमध्ये आहे आणि इकडे डिग्री ऑफ फ्रीडम 9 आलेला आहे, लायक्लीहुड रेशोला आणि पिअर्सन्स काय स्क्वेअर व्हॅल्यूला आणि त्याची व्हॅल्यू जी आलेली आहे याला आपण कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असं म्हणतो. ही 24.681 इतकी असलेली दिसून येते आणि सिग्निफिकन्स व्हॅल्यू जी आहे ती 0.03 इतकी आलेली आहे. तुम्हाला कोरिलेशनचं लेक्चर आठवत असेल, कालचं पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक टेस्टचं लेक्चर आठवत असेल, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं पहा की इफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0.05 यू ॲक्सेप्ट द नल हायपोथेसिस, अदरवाईज यू रिजेक्ट द नल हायपोथेसिस. ओके, म्हणजे आपण जी परिकल्पना मांडली, काय परिकल्पना मांडलेली होती की जेंडर ऑफ देर इज नो को रिलेशन बिटवीन जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क, अदरवाईज दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क आर इंडिपेंडंट. या प्रकारे आपण नल हायपोथेसिस मांडलेली होते आणि या ठिकाणी आपली जी व्हॅल्यू आलेली आहे ही 0.03 आलेली आहे आणि ती 0.05 पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणची नल हायपोथेसिस आपली जी आहे ती ॲक्सेप्ट झालेली आहे. म्हणजेच काय, आपल्याला अल्टरनेट हायपोथेसिस मांडायची आहे. जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क आर डिपेंडंट, और यू कॅन से देर इज अ कोरिलेशन बिटवीन जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट अँड टाईप ऑफ वर्क. तर या प्रकारे हे तुम्हाला ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस करता येतं. काही जण असे असू शकतात की ज्यांना हे सिग्निफिकन्स व्हॅल्यू कळत नाही आहे, म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन करायचं कळत नाही आहे. तर तुम्ही या पद्धतीने देखील जाऊ शकता की आपली डिग्री ऑफ फ्रीडम 9 आलेली आहे. त्याच्यानंतर आपली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जी आहे ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू 24.681 इतकी आहे. मग आपल्याला क्रिटिकल व्हॅल्यू टेबल मिळतो, तो रेडीमेड परचेस देखील करता येतो किंवा तुम्ही इंटरनेटला जाऊन काय स्क्वेअर क्रिटिकल व्हॅल्यू टेबल म्हणून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी देखील ती जी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि आपण क्रिटिकल व्हॅल्यू आणि आपण काढलेली व्हॅल्यू याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर त्याच्या आधारे देखील तुम्हाला प्रामुख्याने त्याचं विश्लेषण जे आहे हे विश्लेषण करता येतं. थोडक्यात मी आता एवढंच म्हणेल की मी जी हायपोथेसिस मांडली ती माझी हायपोथेसिस या ठिकाणी रिजेक्ट झालेली आहे. आता आपले काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर आपण जसं मी प्रॉमिस केलेलं होतं की 4:30 पूर्वी मला हे सगळं संपवायचं आहे, ते मी हे पूर्ण केलेलं आहे. आता मला आपले प्रश्न घ्यायला आवडतील. प्लीज कुणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही, प्लीज.